वेलकम टू इंग्लिश एक्सपर्ट चॅनल. चला, आज आपण माईटचा उपयोग पाहू. तो माईटचा उपयोग वाक्यामध्ये कसा केला जातो. ठीक आहे. तर त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबा. त्यासाठी बेल आयकन जर तुम्ही दाबलं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मिळतील. ओके. चला आपण माईटचा उपयोग पाहूया. तसं माईटचा उपयोग तर काय फॉर्म्युला काय आपला, सब्जेक्ट प्लस माइट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर माइट हा कसा शक्यता व्यक्त करण्यासाठी माइटचा उपयोग हा आपण करतो. शक्यता कशी, कमी शक्यता व्यक्त करण्यासाठी. तर आता शक्यता कमी व्यक्त करण्यासाठी नेमकं का, तर पहा आता आपण काय केलं, मे आणि माइट मध्ये डिफरन्स घेतलाय. ओके. यामध्ये काय फरक आहे बघितलाय. ठीक आहे. पहा आता मे मध्ये घेतला आपण 80% आणि माइट घेतला 20%. ठीक आहे. आणि कोणतेही 100% नाही, 100% नो 100%, राईट. तर बघा मे म्हणजे काय, आता एखादी आधी समजून घ्या, एखादी गोष्ट मिळवण्याची शक्यता किती आहे किंवा एखादी गोष्ट गमवण्याची शक्यता किती आहे, या दोन गोष्टी ठरवतील तुम्हाला मे वापरायचा आहे किंवा माइट वापरायची आहे. ही दोन्हीसाठी आपण शक्यतेसाठीच वापरतो. ठीक आहे. तर पहा जसं आता एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये काय घेतलं आपण बघा, इट मे रेन टुमॉरो, उद्या पाऊस पडू शकतो. शक्यता आहे, हे मलाही माहीत नाही आहे, तुम्हालाही माहीत नाही आहे. फक्त आपण ढग किंवा आभाळ किंवा हवा असा अंदाज घेऊन आपण शक्यता करत आहोत, राईट. किंवा उद्या पाऊस पडू शकतो. आता ती शक्यता म्हणजे काय, तो तुमचा भाव आहे, मनातील भावना आहे किंवा तुमच्या फिलिंग्ज आहे की उद्याबद्दल काय आहे, उद्या काय होणार आहे, है ना. पडू शकतो, नाही पडू शकत, हे तर उद्या समजेल आपल्याला. परंतु आज आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायच्या आहे, आपला भाव व्यक्त करायचा आहे. आता त्यामध्ये शक्यता किती पर्सेंट पाहायची आहे, तो भाव तुम्हाला व्यक्त करायचा आहे. तर त्यासाठी आपण काय केला, याला पर्सेंटेजमध्ये डिवाईड केला मे आणि माइटला. पहा आता उद्या पाऊस पडणार आहे, एक्झाम्पल घेतला आपण, त्यामध्ये घेतला इट मे रेन टुमॉरो. म्हणजे आपण घेतलं मे वापरू म्हणजे 80%. म्हणजे तुमची अशी भावना आहे की उद्या पाऊस, तुमची शक्यता अशी आहे की 80% हा उद्या पाऊस पडणार आहे. म्हणजे त्याची तुमची भाव आहे की 80% हा पाऊस पडतो. तुमची अशी तुमची कल्पना तुम्ही केलेली आहे. ठीक आहे. तुमची शक्यता आहे 80% पाऊस पडू शकतो. दुसरा इट माइट रेन टुमॉरो, म्हणजे 20% हा तुमचा भाव आहे की बा नाही उद्या दोघं जण आहे, त्या दोघांपैकी आहे एक जण म्हणतो की इट मे रेन टुमॉरो, हे पण वाक्य बरोबर आहे, आणि इट माइट रेन टुमॉरो हे पण वाक्य बरोबर आहे. शक्यता, दोघेही शक्यता सांगत आहे. परंतु किती पडायचं, 80% पडायचं शक्यता आहे याला. म्हणजे याची डार्क शक्यता आहे की याला कन्फर्म माहिती आहे की 80% पडू शकतो. याला 20% म्हणजे याला पूर्णपणे म्हणणं आहे की उद्या पाऊस पडणारच नाही. 20% म्हणजे नथिंग, राईट. तर म्हणजे ही शक्यता भाव व्यक्त करण्यासाठी केला जातो. त्यासाठी आपण पहा, एखादी गोष्ट मिळण्याची शक्यता किती आहे आणि एखादी गोष्ट गमवण्याची शक्यता किती आहे. दुसरं एक्झाम्पल पहा, सुरेश मे स्कोअर 98% इन एक्झाम. ठीक आहे. आता मी म्हणलो आहे एखाद्या व्यक्तीला की हा जो सुरेश आहे हा मे स्कोअर 98% एक्झाम, म्हणजे मला त्याची गॅरंटी आहे की त्याला एक्झाममध्ये 98% पडू शकतात. शुअरिटी नाही, 100% नाही, पण किती पर्सेंट आहे, 80% गॅरंटी आहे. ठीक आहे. नंतर आपण तोच वाक्य घेतलं, सुरेश माइट स्कोअर 98% इन एक्झाम. याचा अर्थ काय, मला त्या सुरेशची गॅरंटी आहे की फक्त 20% गॅरंटी आहे की तो 98% त्याला मार्क्स पडेल. ठीक आहे. म्हणजे एखाद्याबद्दल तुम्हाला घडणारी जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल शक्यता व्यक्त करायसाठी मे किंवा माइट वापरता येतात. पण त्यामध्ये पण तुम्हाला ते समजा रायटिंगमध्ये लिहायचं असेल. ठीक आहे. आता ज्याला इंग्लिश समजतं, तुम्ही समजा मे वापरलं तर त्याला समजेल की हां याला 80% गॅरंटी आहे की सुरेशला 98% मिळेल. जर तुम्ही माइट वापरलं तर त्याला समजेल की हां याला फक्त 20%च गॅरंटी आहे की याला 98% मिळेल. म्हणजे ज्याला इंग्लिश समजतं या दोघातला डिफरन्स त्याला माहीत असतो. ठीक आहे. आता बघा, इंडिया मे लूज द मॅच. दुसरा, इंडिया माइट लूज द मॅच. याचा अर्थ काय की 80% इंडिया मॅच ही हरणार आहे, हरू शकते.
80% आहे इंडिया मॅच हरू शकते आणि इंडिया माईट लूज द मॅच. आणि इथं पर्सेंटेज माईट टाकलं की त्याचं होतं फक्त इंडिया लूज करू शकते 20%. ठीक आहे. तर म्हणून म्हटलं एखादी गोष्ट मिळवण्याची शक्यता किती आहे किंवा एखादी गोष्ट गमवण्याची शक्यता किती आहे. ठीक आहे. त्यानुसार आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो म्हणजे शक्यतेबद्दल. ठीक आहे. तुम्ही माईट वापरा किंवा मे वापरा, तुम्हाला त्याबद्दल किती शक्यता आहे त्यानुसार तुम्ही मे वापरू शकता किंवा माईट वापरू शकता. ठीक आहे. समजलं. हो. आपण आता जे एक्झाम्पल बघणार आहोत त्याचे एक्झाम्पल वेगवेगळे आहे. दोन्ही आपण 80% 20% बघणार आहोत. हे समजलं. खूप इझी आहे, तुम्ही कुठेही वापरू शकता. ठीक आहे. जास्त प्रमाणात आपण मे वापरतो. ठीक आहे. माईट हे वापरलं जातं असं नाही आहे की ज्याचं तुम्हाला आता समजा एखादं लेटर लिहायचं असेल आणि त्या लेटरमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये लेटर लिहायचं आहे, त्या इंग्लिशमध्ये लिहायचं आहे की बा टुमॉरो इट मे रेन, किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की नाही त्यात काही जास्त मला जास्त गॅरंटी नाही आहे की पाऊस पडणार नाही. मग तुम्ही काय लिहाल की इट माईट रेन टुमॉरो. माईट वापरलं की त्याला जो वाचेल तो लेटर तुमचं त्याला समजेल की हां याने लिहिलं माईट म्हणजे उद्या काही त्याच्या भागात पाऊस नाही आहे. म्हणजे समजा मी कोणाला इन्व्हाइट केला माझ्या भागामध्ये, बरोबर आहे, तर तो म्हणजे आता रेनी सीझन आहे. ठीक आहे. तर रेनी सीझन असल्यामुळे मी लेटर लिहित आहे की बा इन्व्हाइट करत आहे दुसऱ्या गावाहून. समजा मी पुण्याहून लोक इन्व्हाइट करत आहे अकोला या साईडला. ठीक आहे. तर अकोल्याला मी लोक इन्व्हाइट करत आहे म्हणजे मला इकडचं हवामान त्यांना सांगावं लागेल, राईट. तर ते उद्या मी त्यांना बोलवत आहे म्हणजे मला लेटर लिहायचं इंग्लिशमध्ये. तर मी काय करेल मग, आता मला जर शक्यता नाही आहे की उद्या पाऊस पडणार नाही आहे, म्हणजे 20%च फक्त गॅरंटी आहे की पाऊस पडणार नाही, तर मी काय करेल इट माईट रेन टुमॉरो. म्हणजे काय करेल त्याला समजेल की हा 20% आहे म्हणजे पाऊस पडण्याची खूपच कमी शक्यता आहे, बरोबर आहे. आणि समजा असं मला वाटेल की 80% आहे, तर मी काय करेल इट मे रेन टुमॉरो. त्याला वाटतं 80% आहे, तो फोन करेल 80% जर आहे तर कार्यक्रमाला घेता येणार नाही, पाऊस पडेल तिकडे. तर अशा प्रकारे तुम्ही ते नियोजन करून तुमच्यावर डिपेंड आहे तुमच्या भावना कशा व्यक्त करायच्या. ठीक आहे. समजलं. चला आपण माईट आणि मेचे एक्झाम्पल घेऊया. चला आपण आता सुरू करूया. माईटचा उपयोग काय होतो, 80% या 20%च्या फॉर्म्युल्यावर होतो. याचा सब्जेक्ट प्लस माईट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो. शक्यता कमी व्यक्त करण्यासाठी याचा उपयोग होतो. हे बघितलं आपण. एखादी गोष्ट मिळवण्याची शक्यता किती आहे किंवा एखादी गोष्ट गमवण्याची शक्यता किती आहे यानुसार आपण माईटचा उपयोग ठरवतो. एक्झाम्पल बघा. रमेश परीक्षेमध्ये 90% मार्क्स मिळवू शकतो आहे म्हणजे काय आलं, शक्यता आली. मग माईट वापरायचं का मे वापरायचं, तर हा तुमचा भाव आहे. तुम्हाला काय वाटतं त्यानुसार मिळवण्याची शक्यता किती आहे आणि गमवण्याची शक्यता किती यानुसार तुम्ही ते ठरवसाल. तर बघा आता रमेश मे स्कोअर 90% मार्क्स इन एक्झाम, म्हणजे तुम्हाला 80% असं वाटते म्हणून तुम्ही काय मे वापरलं. नंतर आहे रमेश माईट स्कोअर 90% एक्झाम 20%, म्हणजे मिळवण्याची शक्यता किती त्याची 20% आहे म्हणून तुम्ही माईट वापरलं. भारत ही मॅच हरू शकतो. ठीक आहे. तर आता भारत ही मॅच हरू शकतो शक्यता किती आहे म्हणजे तुम्ही मॅच बघत आहात आणि तुम्हाला शक्यता हे करायचं आहे, दाखवायचं आहे की भारत काय करू शकतो. मॅच सुरू आहे आणि तुमच्याकडे सगळं स्कोअर आहे, किती विकेट पडला सगळं माहीत आहे तुम्हाला. मग त्यावेळेस तुम्ही कोणी काय म्हणेल तर तुम्ही तुमचे भाव काय, तुमच्या भावना काय आहे, काय होऊ शकते त्यानुसार तुम्ही बोलू शकता. जसं आता इंडिया मे लूज दिस मॅच तुम्हाला असं वाटते म्हणून 80% वाटतं म्हणून तुम्ही मे वापरलं. ठीक आहे. आणि इंडिया माईट लूज दिस मॅच तुम्हाला असं वाटते 20% असं वाटते की तुम्हाला किती पर्सेंट वाटते, 20% असं वाटते भाव आहे तुमचा की तुम्ही मॅच हे लूज होऊ शकते, इंडिया ही मॅच हरू शकते. तर त्यानुसार तुम्ही ते व्यक्त करायचं. तर हे एक्झाम्पल झालं मे आणि माईटचं. तर यामध्ये हा डिफरन्स आहे 80% आणि माईट 20%. ठीक आहे. समजलं. एक्झाम्पल्स आहे. ओके. आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थँक्यू.